नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र शततारक आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:48 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:21 ते 9:02 आणि यमगंड काळ सकाळी 10:44 ते 12:25 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, रवीबरोबर केंद्रयोग करेल आणि मंगळाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, अडकलेली कामं या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता, ते अचूक ठरतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. काही महत्त्वाचे सल्ले सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. आज तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चक्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल आणि द्वितीयातील बुधाशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. या संदर्भातल्या काही संधी सुद्धा मिळतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळताना दिसून येतील. मात्र वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. वेळातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळं करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. नवीन संधी तुम्हाला मिळू शकते. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल आणि दशमातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं ओव्हर करू शकतील. काळजी घ्या. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित प्रकारे मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे जोखीम आजच्या दिवशी घेऊ नका. कुठल्याही प्रकारच्या कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल.
दशमातील रवीशी हा चंद्र केंद्र करेल आणि भाग्यातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. अनपेक्षित लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही छोटे मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल आणि सप्तमातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी मूड कॉन्फिडन्स तर चांगला दिसून येईलच. कामं तुमची अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. महत्त्वपूर्ण कामं निश्चितपणे आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. नवीन कामाचा शुभारंभ सुद्धा करू शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहते. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणीय करेल. सप्तमातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींशी नातेसंबंध उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींशी बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राशी हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील रवीशी हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातील मंगळाशी हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस सोळचा घाई गडबडीचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. कामाचा उरक दांडगा राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले तुम्ही मांडलेले अंदाज अचूक ठरू शकतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. असं तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उपयुक्त असणार आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस घाई गडबडीचा फिरण्याचा दिसून येईल.
घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर कल्याणाचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. थोडासा तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये विलंब, उशीर लागू शकेल. त्या संदर्भात स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.